36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. शहरातील नाल्यांतून येणारे सांडपाणी जगप्रसिद्ध लोणार सरोवरामध्ये मिसळत असल्यामुळे जलतरंग, रासायनिक गुणधर्म आणि परिसरातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याचा धोका व्यक्त होतोय. अशातच मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सरोवरातील पाणी पातळी सुमारे 4 फुटांनी वाढली आहे. सरोवराच्या जैविक आणि ऐतिहासिक पर्यावरणाला धोका पोहोचण्याचा धोका स्थानिक पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येतोय. जागतिक महत्त्व जैवविविधता संशोधनासाठी उपयुक्त 10 ते 11 pH असलेले अल्कलाईन पाणी आणि उल्कापातामुळे निर्माण झालेले हे विवर जागतिक स्तरावर दुर्बल मानले जाते. येथे आढळणारी जैवविविधता केवळ स्थानिकच नाही तर वैज्ञानिक संशोधनासाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे सरोवराच्या संरक्षिततेबाबत गंभीर पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नैसर्गिक हरित निळसर पाणी झालं असून गढूळ आणि मळकट नाल्यांमधून प्लास्टिक कचरा, सांडपाणी थेट सरोवरामध्ये जात असल्याचं स्थानिकांचं निरीक्षण आहे. त्यामुळे सरोवराचं नैसर्गिक हरित निळसर पाणी आता गढूळ आणि मळकट दिसून येत आहे. यामुळे पाण्याचा pH स्तर आणि रासायनिक रचना बदलण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम येथील जैवविविधतेवर होऊ शकतो. सरोवराच्या दक्षिण पश्चिम दिशेकडील कमळजा मातेच्या मंदिरापर्यंत पाणी पोहोचलंय. मंदिर परिसरातील पायवाट पाण्याखाली गेली आहे. 2023 मध्ये मंदिरासमोरील वाघाच्या चौथऱ्याला पाणी लागलं. यंदा पहिल्या पायरीपर्यंत पाणी पोहोचलंय. सरोवर केवळ नैसर्गिक, धार्मिक नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनातून भारतासाठी अत्यंत मौल्यवान ठिकाण आहे. सांडपाणी वेगळ्या मार्गानं किंवा सरोवराच्या सोन्याचा सातत्य अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार.